हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या भागामध्ये आपण जो पार्ट डिस्कस करणार आहोत, दोन आहेत ऍक्च्युअली पार्ट. त्याच्यामध्ये एक आहे स्पेसिएशन आणि दुसरं म्हणजे ह्यूमन इव्हॉल्युशन. ह्यूमन इव्हॉल्युशन कसं लक्षात ठेवू असे खूप जणांचे मला कमेंट्स आलेले होते. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही टेक्निक सांगणार आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर इझिली लिहू शकाल. सो चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या पहिल्या कन्सेप्टला, दॅट इज स्पेसिएशन किंवा स्पेसिस तयार होण्याची प्रोसेस. स्पेसिएशन कशाला म्हणायचं, किंवा आता तुम्हाला हे लक्षात आहे का बघा, आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जे क्लासिफिकेशन शिकलो, इन दॅट आपण सुरुवात केली होती एकदम हायर ऑर्डर पासून, दॅट इज किंगडम, मग सब किंगडम, मग प्लांट असतील तर डिव्हिजन. आपण ह्याच्यामध्ये ॲनिमल्समध्ये जे क्लासिफिकेशन शिकायचं आहे त्याच्यामध्ये आपण फायलम, नंतर क्लास, या प्रकारे करत 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 सगळ्यात शेवटचं जे युनिट आहे ऑफ क्लासिफिकेशन त्याला म्हणायचं स्पेसीज. स्पेसीज हे एकदम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे स्पेसीज असं आपल्याला सांगता येईल. ऍक्च्युअल त्याची डेफिनिशन जर सांगायची असेल तर दीज आर द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स विच रिप्रोड्यूस नॅचरली अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. जे ऑर्गॅनिझम्स नॅचरली रिप्रोड्यूस करून त्यांच्यापासून फर्टाईल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस होतात त्यांना स्पेसीज म्हणायचं. फॉर एक्झाम्पल लायन, टायगर हे सगळे वेगवेगळे ॲनिमलच्या स्पेसीज झाल्या. ह्युमन मध्ये आता तुम्ही जे क्लासिफिकेशनचं बघा बेसिक्स तुम्हाला मी जेव्हा सांगितलेलं होतं तेव्हा तुम्हाला बघा आठवत असेल, ह्युमनचं क्लासिफिकेशन आपण होमोसेपियन असं सांगतो. सो क्लासिफिकेशन, कोणतंही क्लासिफिकेशन लिहित असताना आपण त्याच्या कोणत्याही ॲनिमलचं किंवा कोणत्याही सजीवाचं म्हणू आपण, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक सायंटिफिक नेम असतं. जसं आपलं नेम असतं, आपल्या नेमचे 3 पार्ट्स असतात, एक आपलं नाव, एक मधलं नाव आणि एक सरनेम. अशी एक कॉमन पद्धत आहे लिहिण्याची. आता बरेचसे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेत, मधलं नाव लिहावंच लागतं असं काही नाही, आईचं नाव पण आपण इन्क्लूड करतो, असे बरेचसे चेंजेस झालेत. पण एक कॉमन पॅटर्न जो आहे तो आपलं नेम, मिडल नेम आणि सरनेम. तसं कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे सायंटिफिक नेम असतं त्याचे 2 पार्ट्स असतात, एक म्हणजे जीनस आणि दुसरं म्हणजे स्पीसीज. सो जीनस, आता जसं ह्युमनच्या बाबतीत मी जसं म्हणलं तुम्हाला होमोसेपियन, हे त्याचं सायंटिफिक नेम झालं. होमो हा जीनस, सेपियन ही स्पेसीज. तसंच लायनचं जर बघायचं झालं तर पॅन्थेरा लिओ हे त्याचा, पॅन्थेरा हा जीनस, लिओ हे स्पेसीज. सायंटिफिक नेम लिहिण्याची एक पद्धत असते, ती आयदर इटॅलिक्स मध्ये लिहितात किंवा नॉर्मल लिपीमध्ये लिहून त्याला अंडरलाईन करतात, अशी एक पद्धत आहे. सो पॅन्थेरा हा जीनस फक्त लायनचाच आहे असं नाही, पॅन्थेरा हा जीनस टायगरसाठी सुद्धा आहे, पॅन्थेरा हा जीनस लेपर्डसाठी पण आहे. म्हणजे जीनस म्हणजे फॉर एक्झाम्पल एक प्रकारचं सरनेम, जसं रे आता जसं माझं सरनेम किरपेकर आहे. सो किरपेकर सरनेम असणारे बरेचसे हे असतील, बरोबर की नाही, बरीचशी व्यक्ती आहेत. मग त्यांच्यापैकी कोण किरपेकर असं विचारल्यानंतर जसं स्पेसिफिकली अक्षता किरपेकर असं सांगतो. सो अक्षता हे काय झालं, एकदम स्पेसिफिक, आता लक्षात आलं. सो तसं असतं हे की पॅन्थेरा हा जीनस आहे, हा बऱ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, पण पॅन्थेरापैकी लिओ म्हणलं की क्लिअर झाला, तर पॅन्थेरा लिओ म्हणजे लायन असतो, पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे टायगर झाला, पॅन्थेरा पार्डस म्हणजे लेपर्ड झालं असं. सो लक्षात आलं स्पेसीज कशाला म्हणायचं. स्पेसीज हा अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा समूह असतो की जे नॅचरली रिप्रोड्यूस करतात. सो लिओ म्हणजे लायन ही एक स्पेसीज झाली, टायगर ही एक स्पेसीज झाली. आता ह्याच्यामध्ये लायन आणि टायगर ह्यांच्यामध्ये कधी नॅचरली रिप्रोडक्शन होईल का रे? नाही होणार. तुम्हाला हे माहिती आहे का रे, लायन आणि टायगर ह्यांच्यामध्ये नॅचरली आर्टिफिशियली ऍक्च्युली मेटिंग घडवून आणलं गेलं आणि त्याच्यापासून सजीव तयार झाला. बघा आता इथे टिगॉन नावाचा एक प्राणी शास्त्रज्ञांनी डेव्हलप केला. आता हा टिगॉन म्हणजे कोण आहे तर टायगर म्हणजे मेल टायगर आणि फिमेल लायन यांच्यामध्ये आर्टिफिशियली मेटिंग घडवून आणलं आणि त्याच्यापासून जो ॲनिमल डेव्हलप झाला त्याला नाव दिलं गेलं टिगॉन. पण हा काय आहे, हा स्पेसीज नाही आहे. का नाही आहे? बिकॉज हे नॅचरल रिप्रोडक्शन आहे का? नाही.
नॅचरली रिप्रोड्यूस जर होत असतील लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर ते आपण स्पेसीज म्हटलं. म्हणजे लायन सोबतच नॅचरली रिप्रोड्यूस करणार, टायगर सोबतच करणार असं. घोडा आणि गाढव यांच्यामधून पण खेचर नावाचं एक प्राणी डेव्हलप केला गेला, पण त्याला पण तुम्ही स्पेसीज म्हणणार नाही बिकॉज तो नॅचरली रिप्रोडक्शनच्या थ्रू तयार झालेला नाही आहे आणि ते फर्टाईल पण असले पाहिजेत. असं असेल तर त्याला तुम्ही स्पीसीज असं म्हणणार, अदरवाईज नाही. तसंच अजून एक म्हणजे उलट घेतलं, टायग्रेस आणि लायन ह्या दोघांच्या मध्ये मेटिंग घडवून आणलं आणि त्यांच्यापासून जो सजीव जन्माला आला तो आहे लायगर. लायन आणि टायगर दोघांचे पण कॅरेक्टरिस्टिक्स कॉम्बिनेशन दाखवणारे हे दोन्ही अॅनिमल्स होते, टिगॉन आणि लायगर. परंतु ह्यांना आपण स्पीसीज म्हणणार नाही. त्याचे दोन रिझन्स, एक म्हणजे दे डू नॉट रिप्रोड्यूस नॅचरली आणि दुसरं म्हणजे दे आर नॉट फर्टाईल. मग स्पीशीज कुणाला म्हणायचं तर दीज आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅन रिप्रोड्यूस अँड प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. याला म्हटलं स्पेसीज. 1 मार्कासाठी डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सो स्पेसी ही झाली वरची आहे ती स्पेशिएशनची डेफिनेशन आहे की इट इज द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्यू टू इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन होऊन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये इव्हॉल्युशन होऊन त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम्सच्या स्पेसीज किंवा व्हरायटीज व्हेरिएशन्स डेव्हलप होणे म्हणजे स्पेसिएशन. ही पहिली आहे ती स्पेसिएशनची डेफिनेशन आहे. दुसरी आहे ती स्पेसीजची डेफिनेशन आहे. ओके. मग स्पेसिएशन होण्यामागचे रिझन्स काय आहेत, नवीन स्पेसीज तयार होण्यामागचे रिझन्स काय आहेत, व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन तुम्हाला विचारतात एक्झाम मध्ये. ह्याच्यावरती सायंटिफिक रिझन सारखा एक प्रश्न एक असतो बघा, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन. रिझन सांगा. किंवा व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन असा प्रश्न तुम्हाला येतो. सो त्याचं तुम्ही उत्तर कसं सांगणार बघा. आता इथं स्पेसीजचं वैशिष्ट्य काय आहे तर प्रत्येक स्पेसीजचं एक ठराविक जिओग्राफिकल कंडिशन मध्येच त्या वाढतात. त्यांचं फूड हे वेगळं असतं, त्यांचं हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा वेगळी असते, त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह जो मेटिंग पिरियड म्हणतो तो प्रत्येक स्पेसीजचा वेगवेगळा असतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे वर्षातल्या ठराविक ऋतूमध्येच फर्टिलिटीच्या पिरियडमध्ये असतात. थ्रू आउट द इयर दे डू नॉट रिप्रोड्यूस. सो प्रत्येक सजीवाचा मेटिंग पिरियड हा वेगळा असतो. मग स्पेसीजच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक झाल्या. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पीसीज. पहिली कॅरेक्टरिस्टिक त्यांची ओन जिओग्राफिकल कंडिशन असतात. प्रत्येक स्पेसीज ठराविकच जिओग्राफिकल कंडिशन मध्ये आढळतात. दुसरी कॅरेक्टरिस्टिक त्यांचं स्पेसिफिक फूड असतं. तिसरी कॅरेक्टरिस्टिक दे लिव्ह इन अ स्पेसिफिक हॅबिटॅट. चौथी कॅरेक्टरिस्टिक दे हॅव स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी. पाचवी कॅरेक्टरिस्टिक दे हॅव स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह पिरियड. हे सगळे स्पेसीजचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगता येतील. देन कम्स व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन. नवीन स्पेसीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये मॉडिफिकेशन्स होत जाऊन त्यांच्यापासून नवीन स्पेसीज तयार होण्यामागचं रिझन काय आहे तर त्याच्या मागे 2 महत्वाचे मुख्य फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक चित्र दाखवलं होतं बघा आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला मी हे पक्षी दाखवलेले होते. तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युली जसं तुम्हाला मी डार्विनची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन एक्सप्लेन करत असताना मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं बघा की डार्विन जेव्हा एका जर्नीवरती गेलेला होता सो ही ऑब्झर्व्ड व्हरायटी ऑफ फिंचेस. फिंच नावाचे जे पक्षी असतात त्या फिंच पक्ष्यांच्या मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज, त्याच्या बीकचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स त्यांना दिसून आले. अँड देन ही ट्राईड टू फाइंड आउट की काय त्याचं रिझन असणार आहे, वाय देअर इज सो मच व्हेरिएशन इन द बीक स्ट्रक्चर ऑफ द फिंचेस. देन ही फाउंड दॅट प्रत्येक पक्ष्याचं, प्रत्येक फिंचचं जे फूड होतं ते वेगवेगळं होतं. मग ओरिजिनल फिंच जो आहे तो या पद्धतीचा त्याचं बीक स्ट्रक्चर होतं. नंतर हे फिंचेस जेव्हा काही कारणामुळे वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशन्स मध्ये डिव्हाइड होत गेले, मग तिथल्या कंडिशन्सनुसार ऑब्व्हियसली आपण शिकलोय की जिथं जाईल तिथं सजीव काय करतात, तिथल्या कंडिशन्सनुसार जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.
आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. आपण देखील एखाद्या अशा भागामध्ये गेलो, म्हणजे आता समजा आपण भारतामध्ये राहतो, आपण समजा परदेशामध्ये गेलो, UK US मध्ये गेलो, तर तिथलं टेम्परेचर, इथलं टेम्परेचर, इथलं जे काय म्हणत आपण जे टाइम झोन्स आहेत ते सगळे वेगवेगळे असतात. सो वी स्टील ट्राय टू कोप विथ द कंडिशन्स की जिथे आपल्याला राहायचं आहे. मग तसंच सगळेच प्राणी करतात, सगळ्याच सजीवांना हे स्ट्रगल करावं लागतं. आणि मग काही जिओग्राफिकल कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या जेव्हा हे फिंचेस डिव्हाइड झाले गेले, आता तिथं त्यांना खाण्यासाठीचे जे ऑप्शन्स होते ते लिमिटेड समजा होते. तो प्रत्येक आता समजा हे पक्षी आहेत, हे ज्या भागात गेले तिथं भरपूर किडे होते. सो आता ह्यांच्यासमोर ऑप्शन काय होता, किडे खा नाही तर मरून जा. मग किडे खाण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणत कित्येक पिढ्यांच्या मध्ये, ऑब्व्हियसली ही काही प्रोसेस 1-2 जनरेशन्स मध्ये होत नाही. इट नीड्स सेव्हरल जनरेशन्स की हे जे चेंजेस आहेत ते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होण्यासाठी. मग हे ओरिजिनल बीक स्ट्रक्चर असं होतं, जिथं त्यांना एखादा फिंच ज्या भागामध्ये मायग्रेट झाला तिथे त्याला भरपूर ज्यांना खायसाठी किडे इन्सेक्ट्स अवेलेबल होते त्यांच्या चोचीमध्ये असा बदल झाला. ज्यांच्यामध्ये परत वुडपेकर टाईप जे आहेत त्यांच्या चोचीमध्ये असा बदल दिसून येईल. सीड खाण्यासाठी त्या फिंचेसच्या चोचीमध्ये अशा पद्धतीचा बदल घडवून आला. म्हणजेच जे काही फूड त्या स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशनमध्ये त्या फिंचेसना अवेलेबल होतं त्यानुसार ते स्वतःच्या बीक स्ट्रक्चरमध्ये बदल घडवून आणत गेले आणि व्हरायटी ऑफ फिंचेस ज्या आहेत त्या डेव्हलप झाल्या. आता ह्याच्यामधले आपण पहिला जो पार्ट आहे जिओग्राफिकल आयसोलेशनचा तो बघूयात. What is the meaning of this word geographical isolation? It is nothing but separation due to geographical barriers like mountain असेल किंवा रिव्हर्स असेल, ओशन असेल, व्हॅली असेल. आता इथं तुम्हाला ह्या चित्रामधून जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल. इथं सुरुवातीला दिसते ही एकत्र पॉप्युलेशन, हे जे सगळे प्लांट्स आहेत हे सुरुवातीला सगळे एकत्र होते. नंतर काय झालं रे, काही अशी एखादी घटना घडली की समजा भूकंप झाला, लँडस्लाइड झाला, असं काहीतरी झालं आणि ते जिथं राहत होते तो भाग 2 जिओग्राफिकल कंडिशन्स मध्ये डिव्हाइड झाला. काही प्लांट्स ह्या भागामध्ये सेपरेट झाले, काही इकडे गेले आणि मग ह्यांचे सेपरेशन झाल्यामुळं त्यांच्यामध्ये परत तिथल्या ज्या जिओग्राफिकल कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हरायटीमुळे त्याही प्लांट्समध्ये बदल होत जातील. ॲनिमल्सच्या बाबतीत तुम्ही जर गायी आणि म्हशींच्या बाबतीत स्पेसिफिकली जे कारण आपल्या आजूबाजूला दिसतात ते म्हणून सांगते, ऑब्झर्व जर केलं तर यू आर एबल टू सी व्हरायटी इन द बॉडी शेप, बॉडी साईज, स्ट्रक्चर त्यांचं जे असतं. प्रत्येक म्हणजे गायींचे प्रकार असतात, म्हशींचे प्रकार असतात. तर हे कसे डेव्हलप झाले तर हे याच पद्धतीनं ज्या भागामध्ये ते जातील तिथल्या कंडिशन्सनुसार त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या शरीराच्या ठेवणीमध्ये बदल झाले आणि मग त्याच्यापासून नवीन स्पेसीज ह्या तयार झाल्या. हे झालं जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे होणारं सेपरेशन. हाही एक प्रकार त्याचाच येतो. ओरिजिनल इन्सेक्टचं स्ट्रक्चर असं होतं, काही कारणामुळे ते इन्सेक्ट्स डिवाइड होत गेले आणि त्यांच्यापासून हे व्हरायटी जे आहे ते स्ट्रक्चर डेव्हलप झाले. समजा म्हणजे अगदी आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळेल. काही जे भारतीय असतात ते काही कारणामुळे परदेशामध्ये जेव्हा सेटल होतात तिथल्याच पार्टनर सोबत म्हणजे त्यांचं जर लग्न झालं आणि तिथेच त्यांची पुढच्या पिढ्या जर जन्माला आल्या आणि एक समजा 2 भाऊ आहेत, एक भाऊ तिकडे जाऊन राहिला, एक भाऊ भारतामध्येच राहिला. कित्येक पिढ्यांनंतर जेव्हा तुम्ही त्यांचे अँसेस्टर आणि ह्यांचे अँसेस्टर्स मध्ये कंपॅरिझन कराल तर हे टोटली परदेशी असल्यासारखे असणार आहेत आणि हे टोटली इंडियन म्हणजे त्यांचं त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नसणार. मग ह्यांच्यामध्ये का चेंजेस झाले, बिकॉज ते ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतात त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत गेले. हे आपल्यामध्ये पण बघायला मिळतं. तसंच हे प्लांट्स आणि ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, बर्ड्स सगळ्यांच्यामध्येच हे बघायला मिळेल तुम्हाला. सो हा झाला पहिला पार्ट, दॅट इज जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे होणारं सेपरेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे व्हॅलीज वगैरे ह्यासारख्या जिओग्राफिकल कंडिशन्समुळं, बॅरियर्समुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स 2 ग्रुपमध्ये सेपरेट झाले. प्रत्येक सेपरेट झालेल्या ग्रुपमधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या कंडिशन्सनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणत गेले अँड देन न्यू स्पेसीज अराइज फ्रॉम देम. एक्झाम्पल याचं डार्विन्स फिंचेस हे तुम्ही सांगू शकाल.
दुसरा आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, तर चेंजेस इन जेनेटिक मटेरियल अँड स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन्स. जेनायटल ऑर्गन्सचं स्ट्रक्चर, त्यांची पोझिशन, त्यांची जी स्ट्रक्चर आहे, तर जेनेटिक मटेरियल झालं, ह्या सगळ्यामध्ये जे बदल होत जातात अगेन ड्यू टू, म्हणजे एका भागातून दुसरीकडे गेल्यामुळेच हे चेंजेस झालेत, हे लक्षात घ्या. म्हणजेच एक प्रकारे जिओग्राफिकल आयसोलेशनच काही प्रमाणामध्ये रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतो. बट इथं जिओग्राफिकल आयसोलेशनला वेगळं पॉइंट इन्क्लूड केला आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनसाठी वेगळा. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, तर जेनेटल ऑर्गन्सच्या स्ट्रक्चर पोझिशनमध्ये चेंज झाल्यामुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये नवीन स्पेसीज तयार होणं, हे दुसरं रिझन झालं. स्पेसिएशन होण्यामागचे 2 रिझन. गॉट इट. त्यानंतर हा पार्ट इथे संपतो आणि देन वी कम टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ह्युमन इव्हॉल्युशन. ह्युमन इव्हॉल्युशन हे जसं तुम्हाला दिसतंय, आधी असं होतं, नंतर आता परत ड्यू टू ओव्हर यूज ऑफ मोबाईल्स अँड लॅपटॉप्स, हे या पद्धतीनं आता परत आपली इव्हॉल्युशन मे बी पुढच्या काही पिढ्या परत ह्या अशाच काहीतरी झालेल्या असतील ड्यू टू सारखं ते मोबाईलमध्ये असं बघून. हो ना, होऊ शकतं, काही सांगता येत नाही. राईट. सो आता इथं हा जो प्रश्न आहे तुम्हाला जो विचारला जातो ह्युमन इव्हॉल्युशन वरचा, त्याच्यावरती तुम्हाला 5 मार्कांचा प्रश्न असतो. इव्हन तुमच्या एक्सरसाइज मध्ये पण ह्याच्यावर प्रश्न आहे. आता हा 5 मार्कांचा प्रश्न तुम्ही लिहिणार कसा? एवढं मोठं पाठ करायचं म्हणजे मोठं महाकठीण काम आहे, होय की नाही. मग ते काम आपण सोपं कसं करायचं? अर्थातच मी जसं नेहमी सांगत असते, यू हॅव टू फाइंड आउट द कीवर्ड्स इन ईच सेंटेन्स. चला आपण ते शोधत ही प्रोसेस देखील बघूयात. आता ही ह्युमन इव्हॉल्युशनची प्रोसेस ऍक्च्युली सुरू कधी झाली, तर जेव्हा लास्ट डायनासोर्स डिसअपिअर झाले, म्हणजे आपले मेसोझोइक एरा, थोडक्यात म्हणू आपण. मेसोझोइक एरा हा स्पेसिफिकली रेप्टाईल्सचा होता. आठवलं का ह्याच्यामध्येच आपण पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये शिकलेलो होतो. सो मेसोझोइक एरा वॉज स्पेसिफिकली, तिथं डायनासोर्स होते. ते जेव्हा एक्सटिंक्ट झाले, ते जेव्हा नामशेष झाले, त्याच्यानंतर मग सिनोझोइक एरा वगैरे जे आहेत आपले, तर ते सुरू झाले आणि मग तिथून ही ह्युमन इव्हॉल्युशनच्या प्रोसेसला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. कधी, तर 7 crore years ago. मग आपला पहिला पॉइंट आता हे आहे जे आपण एक फ्लो चार्टच्या स्वरूपात लक्षात ठेवत आहोत. सो आपल्या फ्लो चार्टची सुरुवात आपण कशापासून करणार, तर 7 crore years ago पासून सुरुवात करणार. काय झालं, तर लास्ट डायनासोर्स डिसअपिअर झाले. 7 crore years ago, त्याच्या खाली एरो द्यायचा. हे लिहून काढा सगळ्यांनी, होपफुली लिहून तुमच्यासोबत जर नोटबुक्स पेन वगैरे असतील तर खाली हे एका फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये लिहून ठेवा. 7 crore years ago काय झालं, लास्ट डायनासोर्स डिसअपिअर झाले. आणि मग हे जे लेमर दिसतंय, हे लेमर सारख्या अॅनिमल पासून मंकी लाईक अॅनिमल्स डेव्हलप झाले. मग हे कसं लिहिणार, तर 7 crore years ago डायनासोर्स डिसअपिअर. मी आता हे शॉर्ट मध्ये लिहिते, तुम्ही ते व्यवस्थित लिहा, कारण म्हणजे लिहिण्यातला वेळ वाचेल आपला, बाकी काही नाही. त्याच्यानंतर हे लिहायचं, मंकी लाईक अॅनिमल्स डेव्हलप्ड फ्रॉम लेमर लाईक अॅनिमल्स. तर इथं म्हणजे ह्या चार्ट मधला इथपर्यंतचा पार्ट आपला फ्लो चार्टची सुरुवात झाली. सो ह्या लेमर सारख्या अॅनिमल्स पासून मंकी लाईक अॅनिमल्स डेव्हलप झाले. आता ही प्रोसेस झाली. त्याच्या पुढे नंतर काय झालं, ह्याच्या नंतरच्या स्टेपमध्ये 4 crore years ago ह्यांच्यामधली टेल जी आहे ते डिसअपिअर झाली. मग एकीकडे तुम्ही असं पण करू शकता बघा, हा जो लिहिताना तुम्ही एका बाजूला त्याचा ड्युरेशन कधीचा आहे. सो 7 crore years ago काय झालं, ते जे आपण डायनासोर डिसअपिअर झाले वगैरे ते लिहिलं होतं, बरोबर. आता त्यानंतर खाली इकडे 4 crore years ago काय झालं, इकडच्या बाजूला लिहूयात
त्या मंकी लाईक ॲनिमलची टेल डिसॅपियर झाली. ह्याचा उपयोग काय होईल, हे अशा पद्धतीने लक्षात ठेवण्याचा उपयोग काय होईल, इकडं तुमचं आपोआपच तो ड्युरेशन, कारण ह्या ड्युरेशनला महत्व आहे, कधी काय झालं हे तुमच्या उत्तरात तुम्ही लिहिलंय का हे चेक केलं जातं. आता मी जेव्हा टेस्ट घेतलेली होती, बऱ्याच मुलांनी इथं काहीतरी उगाच आपलं 3 करोड इयर्स अगो, 5 करोड, काय कुठं कळतंय, कुणाला कळतंय, मॅम कशाला एवढं डिटेल बघतात, असं म्हणून मला फसवायचा प्रयत्न केलेला होता. पण तुम्हाला तर माहितीच आहे, टीचर्स असतात. सो डिटेल बघितल्यानंतर मग त्या मुलांनाही कळलं की ऍक्च्युअल ते इव्हॅल्युएशन कसं केलं जातं. इथं जेव्हा तुम्ही हे उत्तर लिहाल तर तुम्ही देखील लक्षात ठेवा, हे जे इयर्स जे लिहिता आहात तुम्ही ते ॲक्युरेटली लिहिलंय की नाही हे चेक केलं जातं तुमच्या आन्सर कीमध्ये. त्यामुळे इथं फसवाफसवी करायचा प्रयत्न करू नका, तुम्हीच फसाल. त्यामुळं हे इयर लक्षात ठेवायचं ह्या पद्धतीनं. त्यांची टेल डिसॅपियर झाली. आता मग इजिप्टोपिथिकस जो आहे तो त्याच पिरियडमध्ये डेव्हलप झाला. मग इथं खाली तुम्ही ॲरो करून परत इजिप्टोपिथिकस लिहाल आणि मग त्याच्या खाली परत ब्रेन डेव्हलपमेंट, एनलार्जमेंट ऑफ ब्रेन लिहाल. इजिप्टोपिथिकस ॲरो खाली करायचा, परत ब्रेन एनलार्जमेंट या पद्धतीनं लिहाल. त्यांच्यामध्ये ब्रेनचं साईज हळूहळू वाढत गेला. आता मग काय झालं, हे जे इजिप्टोपिथिकस होते हे वाले, हा परत अगेन माकडासारखाच दिसतोय, त्या लेमर पासून डेव्हलप झालेला हा माकडासारखा ॲनिमल आहे. आता हे जे इजिप्टोपिथिकस होते त्यापैकी काही इजिप्टोपिथिकस बघा, हे जे इजिप्टोपिथिकस आहेत त्यापैकी काही गेले साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये आणि काही गेले आफ्रिकेमध्ये. इजिप्टोपिथिकस हे फिरत 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 काही इजिप्टोपिथिकस जे एका भागात राहत होते त्यांच्यापैकी एक समूह फिरता 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 या भागात गेला, एक समूह फिरता फिरता आफ्रिकेला गेला. आता जे इकडे साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियाला गेलेत त्यांच्यापासून हे डेव्हलप झाले. गिबन्स अँड ओरँगुटन्स यांच्यापासून डेव्हलप झाले. आणि जे आफ्रिकेला गेलेत त्यांच्यापासून चिंपांझीज अँड गोरिलाज डेव्हलप झाले. जे आफ्रिकेमध्ये राहिलेत तर ते आफ्रिकेमध्ये राहिलेल्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांझीज डेव्हलप झाले. इयर कधी, इकडे 2.5 करोड इयर्स अगो. म्हणजे आपण जे लिहिलं मगाशी इजिप्टोपिथिकस, त्यांच्यापैकी जे एशियाला गेले आणि काही आफ्रिकेमध्ये राहिले. एशियामध्ये जे गेलेत त्यांच्यापासून ओरँगुटन्स आणि गिबन्स डेव्हलप झाले आणि जे आफ्रिकेमध्ये राहिले त्यांच्यापासून चिंपांझी अँड गोरिला डेव्हलप झाले. आणि ह्याचा स्पॅन कधीचा आहे, 2.5 करोड इयर्स अगो. ह्या पद्धतीनं तुम्हाला ही उत्तरं जी आहेत म्हणजे तो जो सिक्वेन्स आहे तो लक्षात ठेवायचा आहे. देन हे चिंपांझीज, हे गोरिलाज झाले. त्यानंतर परत आता इकडे फ्रॉम धिस म्हणजे कोण, तर हे जे ह्याच्यामध्ये आफ्रिकेमध्ये जे राहिले चिंपांझीज, गोरिलाज त्यांच्यापासून म्हणजे आता हे चिंपांझीज अँड गोरिलाज मगाशी जे लिहिलं होतं आपण त्याच्या खाली ॲरो करायचा आणि हे लिहायचं ड्रायोपिथिकस. ठीक आहे. आता मग त्यांच्यापासून परत पुढे ॲनिमल्स हू युज्ड हँड्स जे ॲनिमल होते ते डेव्हलप झाले. कधी, तर इथं 2 करोड इयर्स अगो. ह्या चिंपांझीज आणि गोरिलापासून पुढे ड्रायोपिथिकस डेव्हलप झाले आणि मग त्यांच्यापासून पुढे जे ॲनिमल्स हाताचा उपयोग करतील असे ॲनिमल्स डेव्हलप झाले 2 करोड इयर्स अगो. आता काय झालं, त्याच पिरियडमध्ये फॉरेस्टचं प्रमाण हळूहळू कमी झाल्यामुळं हे ॲनिमल्स जे आधी झाडावर राहत होते ते आता जमिनीवर राहू लागले. झाडावरती राहताना त्यांच्या हातांचा, शेपटाचा जास्त उपयोग व्हायचा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जाताना वगैरे, आणि शेपटाचा पण बॅलन्सिंगसाठी. आता जेव्हा जंगलाचंच प्रमाण कमी झालं, ते ज्या भागात होते त्या भागातलं जंगलाचं प्रमाण जेव्हा कमी झालं, दे स्टार्टेड टू लिव्ह ऑन द लँड. आणि मग जमिनीवरती राहताना
हाताचा वापर इकडून तिकडे करण्यासाठी खूप कमी कमी होत गेला आणि मग इथून जी ऍक्च्युअल जे म्हणतो ना आपण, जे 2 हात आणि 2 पायावरती राहणारे जे आपले अँसेस्टर्स होते ते आता हळूहळू 2 पायांवर येण्याची प्रोसेस ची सुरुवात ही ह्या इव्हेंट पासून झाली. मग काय झालं, ड्यू टू दिस देअर वर चेंजेस इन द स्ट्रक्चर ऑफ दर व्हर्टेब्रल कॉलम. त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये देखील बदल होत गेला. त्यांचे लंबार बोन्स जे व्हर्टेब्रे आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये चेंज होत गेला आणि मग इरेक्ट पोश्चरमध्ये ते उभारू लागले. इरेक्ट पोश्चर म्हणजे ताठ उभे राहू लागले. ताठ म्हणजे खूप आपल्यासारखे आत्तासारखे ताठ नाही, बट ते जे आधी असे 2 हात 2 पायांवर होते त्याच्याऐवजी आता फक्त ते हात त्यांचे फ्री राहिले आणि ते 2 पायांवर उभे राहायला सुरू झाले, हे तुम्ही सांगाल इथे. आणि मग हात फ्री झाले, त्यांच्या वेगवेगळ्या अदर कामांसाठी ते त्याचा यूज करू लागले. हा जो आहे हे अति महत्वाचं आहे. 1 मार्कासाठी पण हे स्पेसिफिकली विचारलं जातं की फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप काय आहे. ऑल्सो मगाशी जे तुम्हाला सांगितलं ना आफ्रिकेमध्ये, सो आपले जे अँसेस्ट्रल जे रूट्स आहेत ते कोणामध्ये आहेत, तर आफ्रिकेमध्ये जे इजिप्टोपिथिकस राहिले त्यांच्यामध्ये आपली जेनेटिकल रूट्स आहेत, हे लक्षात ठेवा. आफ्रिकेमधल्या इजिप्टोपिथिकस मध्ये आपले जेनेटिकल रूट्स आहेत. तसंच फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप ज्याचं नाव आहे रॅमापिथिकस, ते कधी इव्हॉल्व्ह झाले, 1 crore इयर्स अगो. परत मगाशी जे लिहिलं होतं आपण त्याच्या खाली ॲरो करून इकडे रॅमापिथिकस, ह्युमन लाईक एप, फर्स्ट रेकॉर्ड ऑफ किंवा फर्स्ट ह्युमन लाईक एप आणि इकडे त्याचं इयर लिहिलं 1 crore इयर्स अगो. 4 वरून आता आपण 1 crore इयर्स अगो पर्यंत आलो. हा आहे रॅमापिथिकस. त्याच्यानंतर 40 लाख इयर्स अगो, आत्तापासून 40 लाख वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलोपिथिकस हा ॲनिमल डेव्हलप झाला. मग परत इकडं रॅमापिथिकस झाला, खाली ॲरो ऑस्ट्रेलोपिथिकस, इकडे 40 लाख इयर्स अगो, 40 लाख इयर्स अगो हे लिहाल तुम्ही. आता हे जे ऑस्ट्रेलोपिथिकस आहेत त्यांचं काय झालं, दे ग्र्यू इन साईज अँड बिकेम मोर इंटेलिजंट. जितकं तुमचं ब्रेनचं साईज मोठा असतो तितका तो ॲनिमल जास्त हुशार असं म्हटलं जातं. सो हळूहळू त्यांच्या ब्रेनचा साईज पण वाढू लागला आणि रॅमापिथिकस पेक्षाही ऑस्ट्रेलोपिथिकस हे जास्त ब्रिलियंट होते. त्यानंतर मग 20 लाख इयर्स अगो स्किल्ड ह्युमन डेव्हलप झाले, जे आता हे मी अंडरलाईन केलेत बघा, तसे तेवढे तुम्ही लक्षात ठेवाल. 20 लाख इयर्स अगो जे स्किल्ड होमो जीनस, होमो हा जो जीनस आहे, होमो सेपियन मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं, त्या होमो ह्या जीनसच्या कॅरेक्टरिस्टिक सोबत मिळते जुळते कॅरेक्टरिस्टिक असणारे ॲनिमल्स डेव्हलप झाले 20 लाख इयर्स अगो. म्हणजे होमो जे आहेत, म्हणजे आता कसं त्याचे फीचर्स काय असतात, तर ते प्रायमेट असतात, 2 हात 2 पायांचा वापर करणारे, इरेक्ट पोश्चर असणारे वगैरे असतात. सो अशा ॲनिमल्सचा इन्क्लूड होतो होमो ह्या जीनसमध्ये. आपण पण होमो हा जीनस आहे आपला आणि सेपियन हा आपला स्पेसीज आहे. होमो सेपियन असं म्हटलं जातं. सो ह्यांच्याशी सिमिलॅरिटी असणारे कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप झाले 20 लाख इयर्स अगो. त्यानंतर 15 लाख इयर्स अगो इरेक्ट पोश्चर, म्हणजे आता जसं आपण चालतोय तशा पद्धतीचे पोश्चर असणारा ॲनिमल 50 लाख इयर्स अगो डेव्हलप झाला, जे चायना, इंडोनेशिया आणि एशियाच्या काही भागामध्ये ते ॲनिमल्स. आता हे कशावरून, अगेन त्या भागामध्ये सापडलेल्या फॉसिल्सवरून आपण हे सांगतोय. आता फॉसिलचं एज कसं काढलंय आपण पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये शिकलोय, होय की नाही. सो ह्या सगळ्या एव्हिडन्सेसच्या आधारे आपण हे सगळं सांगत आहोत. आता नेक्स्ट काय झालं, निअँडरथल मॅन कधी डेव्हलप झाला, 1.5 लाख इयर्स अगो. होय, देखील 1 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जातं निअँडरथल मॅन किंवा फर्स्ट वाईज मॅन वॉज डॅश, फर्स्ट वाईज मॅन वॉज डेव्हलप्ड इन डॅश इयर्स अगो, किंवा मग निअँडरथल मॅन वॉज कन्सिडर्ड ॲज अ डॅश, किंवा 1 मार्कचे कुठलाही प्रश्न, ट्रू ऑर फॉल्स, मॅच द पेअर वगैरे वगैरे. सो हे जे अंडरलाईन केलेलं आहे हे तुम्ही सेपरेटली 1 मार्कच्या प्रश्नासाठी देखील लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ब्रेनचा साईज जितका वाढत जाईल
तितकं त्यांची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी वाढत जाते. इथं जसं दिसतंय चिंपांझीचा ब्रेनचा साईज, होमो इरेक्टसच्या ब्रेनचा साईज, होमो सेपियनच्या ब्रेनचा साईज. सो हळूहळू 1 लाख इयर्स फ्रॉम देन म्हणजे कधी हे जे निअँडरथल मॅन डेव्हलप झाला त्याच्या पासून पुढे म्हणजे 1 ते 1.5 लाख वर्षापूर्वी जसं म्हटलंय त्यांनी, त्याच्या पुढे कधी दिलंय त्यांनी 1 लाख इयर्स अगो म्हणजे साधारण 1 लाख इयर लॅटर म्हणजे 50,000 आतापासूनच्या साधारण त्या स्पॅनमध्ये काय झालं, त्यांची क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज झाली. क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज होणे म्हणजेच इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी वाढणे. सो तो पार्ट तुम्ही अंडरलाईन करून ठेवायचा. 1 लाख इयर्स अगो क्रॅनियल कपॅसिटी इन्क्रीज झाली. त्यानंतर मग अग्नीचा शोध लागला. अग्नीचा शोध लागल्यानंतर मग परत 50,000 इयर्स, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे होमोसेपियन वाईज मेन कन्सिडर होतील इतकं त्याच्यामध्ये त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असणारे ॲनिमल्स डेव्हलप झाले जे होमोसेपियनशी मिळते जुळते कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतील. त्यानंतर क्रो मॅग्नॉन मॅन 50,000 इयर्स अगो डेव्हलप झाला. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन मग हळूहळू तिथून मग फास्टर सुरू झाली. ठीक आहे. 10,000 इयर्स अगो ऍग्रिकल्चर, कॅटल रिअरिंग, सिटीज त्यांनी इस्टॅब्लिश केल्या. त्यानंतर हे जे सिटीज वगैरे असतील त्यांच्या, त्यानंतर मग कल्चरल डेव्हलपमेंट झाली. हे तुम्ही हिस्ट्रीमध्ये पुढचा पार्ट शिकलाय सगळे. 500 इयर्स अगो आर्ट ऑफ ड्रॉइंग डेव्हलप झाली. 400 इयर्स अगो मॉडर्न सायन्स डेव्हलप झालं आणि 200 इयर्स अगो इंडस्ट्रियल सोसायटी एस्टॅब्लिश झाली. सो इथपर्यंतचा पार्ट तुम्ही ह्युमन इव्हॉल्युशनचा जो प्रश्न विचारला जातो त्याच्यामध्ये सांगणार आहात. कसं लक्षात ठेवायचं टेक्निक कळाली. इयर लक्षात ठेवायचे. ह्याच्यामध्ये जे दिलेत सगळ्यात आधी आपण 7 crore इयर्स अगो बघितलं, मग 4 crore इयर्स अगो बघितलं. असं करत 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 50,000 वर्ष, 1.5 लाख पहिल्यांदा, मग 50,000, मग परत 1 लाख वर्षापूर्वी, मग परत 500 वर्षापूर्वी, 400, 200 हा आकडा लक्षात ठेवायचा. इकडचे नंबर जे आता तुम्ही लिहिलेत मी मुद्दामून तेवढ्यासाठी तुम्हाला सेपरेट का लिहायला लावलं, इकडचे आकडे लक्षात ठेवायला लागायचं. 7 crore, 4 crore वगैरे 1.5, 2 crore जे काही आहे ते इकडं त्याच्याशी रिलेटेड इव्हेंट. 7 crore ला काय आहे, 4 crore ला काय आहे, आलं लक्षात. या पद्धतीनं जेव्हा तुम्ही उत्तर तुमची लर्न कराल, तयार कराल, तेव्हा मग तुमची अचूक उत्तरे येतील आणि मग एक्झामिनर पण तुमच्या उत्तरावर खुश. अगदी कमीत कमी वेळेमध्ये इफेक्टिव्हली लक्षात राहतं. हे करून बघा आणि मग मला तुम्ही नंतर सांगा की ही मेथड खरंच इतकी इफेक्टिव्ह आहे की नाही. सो चला, आजच्या ह्या डिस्कशनवरती आधारित आपला आजचा प्रश्न, द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक एप इन ईस्ट आफ्रिका वॉज डॅश. ह्याचं मला उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ओके. सो आवडला असेल व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्या पुढचा पार्ट घेऊन, दॅट इज एक्सरसाइज आहे, नोट्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, PYQs आहेत. सो 1 by 1 आपण सगळं हे पुढच्या व्हिडिओजमध्ये बघत जाऊ. टिल देन गुड बाय. थँक्यू.